थिओसॉफिकल फेडरेशन पुणे आणि श्रीकृष्ण थिओसॉफिकल लॉज अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे जे 90वे वार्षिक अधिवेशन आहे, या अधिवेशनाच्या या उद्घाटन सत्राच्या प्रारंभी मी थिओसॉफिकल सोसायटीच्या संस्थापक मॅडम हेलेना ब्लावस्टस्की, हेनरी स्टील ऑलकॉट, विलियम बॉन आणि थिओसॉफिकल सोसायटी ज्यांनी भारतामध्ये लोकप्रिय केली आणि ज्यांच्या प्रतिमेचं पूजन आता आपण केलं, त्या महान विदुषी द्रष्ट्या अशा डॉक्टर एनी बेझंट यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे मराठी थिओसॉफिकल फेडरेशन पुणेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट संजय पोटे, सचिव माननीय श्री अरुण पालनकृत, अमरावती शाखेचे माननीय अध्यक्ष अशोकजी काजळे, सचिव श्री माधव बोबडेजी, कोषाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नितीनजी राऊत, या व्यासपीठावर उपस्थित असणारे नागपूरहून आलेले नागपूर शाखेचे माननीय श्री मिलिंदजी जोशी, या उद्घाटन सत्राचं सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या सहाध्यायी माननीय डॉक्टर मंजुषा वानखडे, या सभागृहामध्ये उपस्थित आपल्या थिओसॉफिकल सोसायटीचे सर्व सन्माननीय सदस्य, माझे मित्र प्राध्यापक अरुण मंगळे, शर्माजी साकेत, डॉक्टर सौ माधुरी फुले आणि उपस्थित बंधुवर्ग. खरं म्हणजे आज माझ्या दृष्टीने अत्यंत भाग्याचा क्षण आहे की आत्ताच ज्याचा उल्लेख केला गेला त्या सभागृहात आणि परिसरात इतक्या महनीय व्यक्तींचे पोटेसाहेब पाया लागून गेलेले आहेत, त्यांनी चरणस्पर्श केलेला आहे. या सभागृहात सुद्धा, या हॉलमध्ये सुद्धा आणि खालच्या हॉलमध्ये तर कित्येक मांदियाळी महापुरुषांच्या मांदियाळीने हा परिसर पुणे झाला. मग योगी अरविंद असतील, एनी बेझंट असतील आणि असे महान विदुषी ज्यांनी हा परिसर पुनीत झालेला आहे, त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या 90व्या अधिवेशनाचं उद्घाटन करण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आपण दिलं, त्याबद्दल मी आपल्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सर्वप्रथम आपल्या या 90व्या थिओसॉफिकल सोसायटीच्या 90व्या वार्षिक अधिवेशनाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी घोषित. थिओसॉफी आणि इतर अनेक फिलॉसॉफी ज्यांचा भारतामध्ये जन्म झालेला आहे, वास्तविक पाहता थिओसॉफिकल सोसायटीचा जन्म काही भारतातला, तो न्यूयॉर्क मधला अमेरिकेतला आहे. आणि 17 नोव्हेंबर 1875 ही सोसायटी जेव्हा स्थापन झाली, ज्या संस्थापकांचा नामोल्लेख मी या ठिकाणी केला, त्यांनी अमेरिकेत जरी याचा प्रारंभ केला असला, विश्व बंधुत्वाच्या भावनेने संपूर्ण जगातला मानव एक आहे आणि मानवाच्या एकंदरीत कल्याणाच्या दृष्टीने कोणता विचार आपल्याला मांडता येऊ शकतो, असा विचार, जी आता युनिव्हर्सल प्रार्थना तुम्ही म्हटली, त्यातून तर मनुष्य कल्याणाचा अंतिम विचार व्यक्त केला. ज्ञानेश्वर माऊलीने सुद्धा पसायदान मागून मानवाच्या अंतिम कल्याणाचा विचार या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्या अगोदर व्यक्त केलेला होता. परंतु आधुनिक विचारवंतांचा जो प्रभाव जगावर मधल्या काळात पडला आणि जो मानवी संघर्ष, ज्याची थीम आपण ठेवलेली आहे, मानवी संघर्ष आणि थिओसॉफी, या मानवी संघर्षाच्या विरुद्ध जाऊन मानवाच्या अंतिम कल्याणाचा विचार कशा पद्धतीने केला जाऊ शकतो, यातून या थिओसॉफिकल सोसायटीचा तो जन्म झाला, जो प्रारंभ झाला, तो प्रारंभ अमेरिकेत झाला असला तरी भारताची पृष्ठभूमी
भारताची भूमी थिओसॉफीच्या विचाराकरता अधिक पोषक आहे म्हणून त्याचं मुख्यालय मात्र मद्रास जवळच्या अड्यारला आणण्यात आलं आणि तिथून आता जगाचा कारभार. लक्षात घ्या की त्या लोकांनी सुद्धा असा दुराग्रह धरला नाही की आम्ही अमेरिकेत सुरू केलं आणि म्हणून तिकडे सगळं मुख्यालय असलं पाहिजे. अतिशय प्रगत विचाराची, अतिशय उदार अंतःकरणाची ही सगळी विभूती मंडळी होती आणि ज्यांनी भारताच्या भूमीमध्ये याचं मुख्यालय सुरू. 1882 साली अड्यारला ते कार्यालय सुरू झाले. 1885 साली काँग्रेसची स्थापना, म्हणजे ज्याला राष्ट्रीय सभा आपण म्हणतो, भारतीय काँग्रेस म्हणतो, ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाला संपूर्ण देशामध्ये गती दिली, ती काँग्रेस, ती राष्ट्रीय सभा, ती 1885 ला स्थापन झाली. पण मानवी कल्याणाचा विचार संपूर्ण जगाला देणाऱ्या थिओसॉफीचं सेंटर अड्यारला 1882 साली, ज्याला आता 146 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे आता 2025 साली तुम्हाला याचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करावा, म्हणजे 150 वर्ष ज्याला पुढे होती. आणि हे सगळं जे आहे, याची जी पाळंमुळं भारतामध्ये जी रुजली, त्या महान विदुषी डॉक्टर ॲनी बेझंट याला सगळं श्रेय दिलं पाहिजे. की ॲनी बेझंट यांनी भारतीय विचार जो आत्मसात केलेला होता, रामायण महाभारतावरची, गीतेवरची प्रवचनं ॲनी बेझंट यांची प्रसिद्ध आहे. म्हणजे ॲनी बेझंट सारखी एक इंग्लिश बाई गीतेवर बोलते, हाच त्यावेळी संबंध जगामध्ये कौतुकाचा विषय होता. आणि म्हणून अमरावतीची जी स्थापना, अमरावतीची जी शाखा आहे, 12 जानेवारी 1900 साली याची स्थापना. 12 जानेवारी या 2 तारखांमध्ये थोडा घोळ आहे. अमरावतीच्या इतिहासाचे जे दस्तऐवज आहे त्या गॅझेटमध्ये 21 जानेवारी आहे. आणि म्हणून 21 जानेवारी ते 12 जानेवारी या वादात न पडता मी 1900 साली, त्याला सुद्धा आता 121 वर्ष पूर्ण झाली आहे. अमरावतीच्या शाखेत 121 वर्ष पूर्ण झाली. आणि ज्यावेळी ही शाखा स्थापन झाली, त्यावेळी ही शाखा अमरावतीचं वैभव असणारे दादासाहेब खापर्डे वाड्यात याची स्थापना. दादासाहेब खापर्डेंनी पुढाकार घेतला आणि थिओसॉफिकल सोसायटीचा प्रारंभ अमरावतीत केला. त्यामध्ये जोग वकील होते, करंदीकर होते, बोधनकर होते, काळे होते, देसाई होते, बाबासाहेब खापर्डे होते. ह्या सगळ्या मंडळींनी ही तेव्हा अमरावतीतली अत्यंत गुणवान आणि अत्यंत विद्वान मंडळी म्हणून गणल्या जात असे, यांचं अनुसरण समाज करत असे, अशी मंडळी होती. आणि त्यांनी तेव्हा ती स्थापना केली. आणि म्हणून 1900 साली, म्हणजे 12 जानेवारीला जरी स्थापना झालेली असली तरी याचं रितसर उद्घाटन जे आहे ते फेब्रुवारी 1901 ला अमरावती शाखेचं फेब्रुवारी 1901 ला झालं. आणि त्या उद्घाटनासाठी स्वतः ॲनी बेझंट बाई अमरावतीला आलेल्या होत्या. आणि इंद्रभुवन थिएटर जे पूर्वी अमरावती परकुटाच्या आत बसलेलं होतं, साबणपुरा भागामध्ये, जिथे आज त्याला साबणपुरा म्हणतात, तिथे हे इंद्रभुवन थिएटर होतं. तिथे बालगंधर्वांची नाटकं होत असत. त्या इंद्रभुवन थिएटरमध्ये ॲनी बेझंट बाईंनी या शाखेचं उद्घाटन केलं आणि त्यांचं त्या ठिकाणी गीतेवर प्रवचन फेब्रुवारी 1901. आणि म्हणून 1905 मध्ये 1901 ला उद्घाटन झालं. आणि 1905 साली जिथे आज आपण सर्व उपस्थित आहोत, त्या ब्रह्म विद्या मंदिराची निर्मिती करण्यात आली 1905 साली. 1905 साली या जागेवर हे ब्रह्मविद्या मंदिर बांधण्यात आलं. आणि 2 एप्रिल 1941 ला याचं जोशी हॉल असं नामकरण करण्यात आलं. बाळासाहेब जोशींनी, डॉक्टर जोशी त्यांचे जे तीर्थरूप होते, त्यांच्या स्मरणार्थ देणगी दिली आणि या मोठ्या सभागृहाची निर्मिती त्यावेळी अमरावती शहरामध्ये झाली. आणि लक्षात घ्या, आणखी योगायोग असा की या जोशी हॉलचं उद्घाटन करायला सुद्धा श्रेष्ठ थिओसॉफिस्ट 9 फेब्रुवारी, म्हणजे थिओसॉफिस्ट जे होते सी जीनराज दास, हे त्यावेळी उपस्थित होते. म्हणजे हा परिसर थिओसॉफीच्या विचारांनी 121 वर्षापासून किती भारावलेला आहे, याचा मी आपल्याला मुद्दाम उहापोह एक ऐतिहासिक पृष्ठभूमीच्या दृष्टीने उल्लेख केला. आणि म्हणून
9 फेब्रुवारी 1905 ला पहा पुन्हा योग आहे. अॅनी बेझंट दुसऱ्यांदा अमरावतीला आल्या. अॅनी बेझंट दुसऱ्यांदा अमरावतीला आल्या आणि त्यावेळी 1907 ला त्या अध्यक्ष झाल्या थिओसॉफिकल सोसायटीच्या. आणि 1905 ला सुद्धा या कार्याकरता अमरावतीला येऊन त्यांची प्रवचन आयोजित केल्या गेली. आणि त्यावेळी त्यांनी सुद्धा थिओसॉफीचा विचार जो आहे तो संपूर्ण तो अमरावतीच्या परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जगात त्यावेळेपासून पसरवायला सुरुवात. आणि त्याचं क्रेडिट डॉक्टर अॅनी बेझंट यांना दिलं पाहिजे की संपूर्ण जगात थिओसॉफीच्या विचारावर चालणारा असा मानवी समूह आपल्याला निर्माण करायचा आहे की जो जगाच्या कल्याणाचा आणि मानवी अंतिम कल्याणाचा विचार करेल. त्याची पायाभरणी त्यांच्या एकंदरीत कार्यातून झालेली आपल्याला दिसते. आता मानवी संघर्ष आणि ब्रह्मविद्या हा जो आपण थीम घेतली, माणसाचा जो संघर्ष आहे मानवी संघर्ष आहे, या मानवी संघर्षाला हजारो वर्षाचा इतिहास. म्हणजे जीवाची उत्पत्ती जिथे होते, मग मानवाची उत्पत्ती जिथे झाली, जीवाची उत्पत्ती झाली की मानवाचा संघर्ष सुरू होतो किंवा जीवाचा संघर्ष. मानवाची उत्पत्ती झाली आणि तेव्हापासूनच त्याचा संघर्ष सुरू झाला. संघर्षाचं स्वरूप मात्र कालमानानुसार वेगवेगळं. मानव सुरुवातीला जसा रानावनात इतर हिंस्र प्राण्यांप्रमाणे आणि इतर प्राण्यांप्रमाणे जसा पशुपक्ष्यांप्रमाणे प्राण्यांसारखा राहायचा आणि त्यावेळी जो रानावनात राहणारा मनुष्य होता त्या मनुष्याला ऊन वारा पाऊस हे जे सगळे निसर्गाचे आघात होते, त्या निसर्गाच्या आघाताच्या विरुद्ध प्राथमिक संघर्ष करावा, आपल्या अस्तित्वाचा संघर्ष करावा लागतो. कारण तो रानावनात राहत असताना त्याला हिंस्र श्वापदांपासून वाचायचं होतं, आपलं अस्तित्व टिकवायचं. आणि म्हणून तेव्हापासून त्याचा तो संघर्ष सुरू झाला. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आपल्या आहेत. तेव्हा तर पहिले त्याचा अस्तित्वाचा संघर्ष. अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 मूलभूत गरजा आहेत. आणि म्हणून अनेक दिवस तो जो कच्च्या प्राण्यांचं मांस खात असे, त्याला हळूहळू निसर्गातून शेतीचा शोध लागला. आणि मग त्यातून त्याला अन्नधान्य जे निसर्गातून प्राप्त व्हायला लागलं, उगवायला लागलं, ते दाणे तो खायला लागला. आणि त्याला वाटलं की आपली उपजीविका होऊ शकते, शेतीचा शोध लागला. आणि म्हणून इतर प्राण्यांप्रमाणे दिगंबरा अवस्थेत असलेल्या माणसाला जेव्हा थंडी वाजू लागली, ऊन लागायला लागलं, पाऊस लागायला लागला, आणि म्हणून झाडाची जी वल्कलं होती, पानं होती, मुळं होती, ती गुंडाळायला त्यांनी सुरुवात केली. आणि ती गुंडाळायला सुरुवात केल्यानंतर वस्त्राचा शोध त्याच्या गरजेतून निर्माण. ऊन वारा पावसापासून त्यांनी आश्रय शोधला. आणि आश्रय शोधता शोधता तो जंगलातल्या गिरीकंदराच्या कपारीत दडायला लागला, गुहेत राहायला लागला आणि त्याला निवारा उपलब्ध. म्हणजे बघा, मानवाच्या एकंदरीत अस्तित्वापासून ह्या ज्या सगळ्या त्याच्या दैनंदिन गरजा होत्या, या गरजांचा संघर्ष जो आहे तो प्राथमिक स्तरावर जरी त्यावेळी असला तरी संघर्ष होता. आणि म्हणून हे जे अन्न वस्त्र निवारा हे प्राप्त करता करता ईश्वराने माणसाच्या डोक्यामध्ये जो मेंदू दिलेला आहे, माइंड दिलेला आहे, ब्रेन दिलेला आहे, त्या मेंदूने त्याच्या अंतःकरणात असलेल्या भावभावनांनी आणि उत्तम निरीक्षण शक्तीने इतर प्राण्यांपेक्षा माणसाने आपल्या प्रगतीचा आलेख जो आहे तो त्याच्या अंतरंगातील विकसनशील उर्मीनी जागृत. आणि त्यातून जो मनुष्य शक्तीचं जे सिव्हिलायझेशन आज आपण बघतो, ते सिव्हिलायझेशन त्याच्या ज्या अंतर्गत उर्मी होत्या त्या उर्मीतून त्या सुरू झाल्या. आणि त्या ज्या उर्मी माणसाच्या अंतरंगात आहे त्या उर्मीच माणसाच्या प्रगतीचं मूळ. मग जसजसा मनुष्य विकसित होत गेला तसतसं मग शेती आणि पशुपालन संपूर्ण जगाचा पहिला व्यवसाय अस्तित्वात. आणि हळूहळू शेती आणि पशुपालन करता करता काही भागामध्ये काही त्या ठिकाणी त्याला अनुकूल स्थिती होती, त्या ठिकाणी मनुष्य स्थिरावला आणि टोळ्या अस्तित्वात आल्या. मनुष्य ज्या ठिकाणी स्थिरावला, एक गाव असेल, एक छोटा परिसर असेल, त्या ठिकाणी तो स्थिरावायला लागला आणि टोळ्या अस्तित्वात. आणि टोळ्या अस्तित्वात आल्यानंतर मग
एक टोळी दुसरी टोळी अशा पद्धतीने त्या त्या परिसरामध्ये टोळ्या अस्तित्वात. मग टोळ्या अस्तित्वात आल्यानंतर मी सांगितलं की मनुष्याच्या अंतरंगामध्ये एक वसाहतवादी प्रवृत्ती दडलेली असते. मग ती जी वसाहतवादी विकास त्याच्यामध्ये आहेच, पण वसाहतवादी जी प्रवृत्ती असते, मग जसा मोठा मासा पाण्यामध्ये लहान माशाला खातो, तशा मोठ्या टोळ्या लहान टोळ्यांवर आक्रमण करायला लागल्या आणि मग माणसाच्या संघर्षाचं स्वरूप बदललं. आता पहा, त्याला भीती जी आहे माणसाला, ती हिंस्त्र श्वापदांची भीती कमी झाली आणि माणसाला माणसाचीच भीती वाटायला लागली. म्हणजे मोठी टोळी आपल्या टोळीवर आक्रमण तर करणार नाही ना, अशी भीती मनुष्याच्या लहान टोळ्यांच्या अंतरंगात निर्माण झाली आणि मनुष्याला मनुष्याचीच भीती वाटली. त्यातून मग पुढे राजेशाही निर्माण झाली वगैरे वगैरे. जो इतिहास आहे, हा जो इतिहास आहे, हा इतिहास फार मोठा आहे. तुम्ही हे सांगण्याचं स्थळ, सांगण्याचा अर्थ असा की मनुष्याच्या प्रारंभाच्या अवस्थेपासून त्याच्यामध्ये जो संघर्षाची जी एकंदरीत भीती म्हणा, भावना म्हणा निर्माण झाली, ती प्रारंभीपासून झाली. आणि त्या भीतीतून, त्या भीतीपोटी मग आकाशात विजांचा कडकडाट व्हायला लागला. त्याकडे तो आशाळभूत नजरेने पाहायला लागला. त्याला एक सूर्य पूर्व क्षितिजावर सकाळच्या वेळी एक पूर्व क्षितिजावर तेज पुंज गोल असा दिसायला लागला. पूर्वेची आभा त्यानं निहाळली आणि त्याला वाटलं की हा परमेश्वर आहे, जो रोज उगवतो, आपल्याला प्रकाश देतो. त्यांनी त्या सूर्याकडे परमेश्वर स्वरूप पाहिलं. आकाशात संध्याकाळी त्याला संध्याकाळ झाल्यावर तारे दिसायला लागले, चंद्र दिसायला लागला आणि त्याला त्यांनी परमेश्वर स्वरूप मानायला सुरुवात केली. आणि मग कोणतंही आक्रमण झालं, भीती वाटायला लागली की मनुष्य आकाशाकडे पाहायला लागले. तुम्ही आजही बघता क्रिकेटची मॅच आपण पाहतो, एखाद्या प्लेअरने चौका किंवा छक्का मारला किंवा एखादा प्लेअर आउट झाला, तुम्ही बघता आज क्रिकेटच्या मैदानावर. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, त्या आकाशाकडे बघता. म्हणजे कुठेतरी आकाशामध्ये देवता दडलेल्या आहेत. या देवतांचा शोध घेण्याची जी प्रवृत्ती होती, ती प्रवृत्ती त्याच्या अंतरंगात निर्माण झाली. मग जे आकाशामधले जे सगळे एकंदरीत निसर्गातली जे सगळ्या या शक्ती आहेत, या शक्तींना त्यांनी परमेश्वर मानायला सुरुवात केली. आणि म्हणून हे जे सगळं मानवी जीवन आहे, हे मानवी जीवन उन्नत होता होता संघर्षाचं स्वरूप जे आहे त्यांनी सुद्धा आपलं स्वरूप बदलवलं. आणि आपल्याला लक्षात घ्या की आपल्याकडे भारतामध्ये गीरचं जंगल आहे, गुजरात. या गीरच्या जंगलामध्ये प्रोफेसर जसे हरिण राहतात तसे सिंहही राहतात. जंगल आहे ते, कोणाला बॅरियर टाकता येत नाही माणसासाठी. जसे हरण राहतात तसे सिंह राहतात. आता लक्षात ठेवा, गीरच्या जंगलात जसं हरणांना जगायचं आहे तसं सिंहांनाही जगायचं. जसं हरणांना जगायचं आहे तसं सिंहांनाही जगायचं. हरणाला रोज त्याचा जो काही परिसर असेल त्याच्या बाहेर येऊन गवत चारा खायचा आहे आणि सिंहालाही त्याचा जो काही परिसर असेल त्याच्यामध्ये जगण्यासाठी हरणाला मारायचं आहे. लक्षात घ्या, हरणाचं अस्तित्व जे आहे ते सुद्धा त्या जंगलाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. त्याला त्याचंही जगणं महत्वाचं आहे आणि सिंहाचंही जगणं महत्वाचं आहे. आणि म्हणून मानवी संघर्षाचं जे स्वरूप आहे, याचं उदाहरण मी आपल्यासमोर आज दृष्टांत देऊन सांगतो की हरिण रोज बाहेर पडतो, रोज चारा खातो आणि मग रोज त्या जंगलामध्ये जगण्यासाठी त्याला आपले कान टवकरावे लागतात, सावध राहावं लागतं. ते इकडे तिकडे पाहतो आणि चारा खातो, कळपानी राहतो. कारण एकदम जे सगळे असे प्राणी आहेत ज्यांची शक्तीने कमी आहे ते कळपानी राहतात, ते कळपानी राहतात. आणि सिंह सुद्धा बाहेर पडतो. लक्षात घ्या, हरणाला रोज जगायचं असेल तर सिंहापेक्षा जास्त गतीने पळता आलं पाहिजे. सिंहापासून त्याला वाचायचं असेल तर हरणाला जास्त गतीने पळता आलं पाहिजे, तरच त्याचं अस्तित्व टिकणार आहे. आणि सिंहालाही जिवंत राहायचं असेल
तर हरणाला पकडण्यासाठी त्यालाही त्याच्यापेक्षा जास्त गती वाढवायची. आणि म्हणून हे दोन्ही आपल्या अस्तित्वासाठी सजग असतात आणि आपलं जीवन जगत असतात. सांगण्याचा अर्थ असा की आता या ठिकाणी मात्र एक गोष्ट महत्वाची आहे आणि ती गोष्ट अशी आहे की सिंहापेक्षा वेगाने हरणाला पळता आलं तरच हरिण जगणार आणि हरणाला पकडता आलं तरच सिंह जिवंत राहणार. आणि म्हणून मानवी जीवन आणि मानवी संघर्ष याचं स्वरूप हे असं आहे. मानव आहे आणि मानवाच्या जीवनामध्ये तो मानव आहे आणि जीवन काय म्हणजे संघर्ष आहे. मग मानवाला मानवरूपी हरिण या हरणाला जगायचं असेल तर या संघर्षाचा सामना करावा. आणि हा जर संघर्षाचा सामना तो करू शकला नाही सिंहरूपी संघर्षाचा तर त्याचं जीवन हे धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून दोघांचे अस्तित्व निसर्गाच्या संतुलनासाठी पर्यावरणाच्या संतुलनासाठी हे आवश्यक आहे. हरिणही जगलं पाहिजे आणि सिंहही जगला पाहिजे, मानवी असला पाहिजे आणि मानवाला स्वतःच्या प्रगतीसाठी संघर्षही करता आला पाहिजे. आणि त्याचा सुवर्णमध्य कसा निघेल? मग त्याचा सुवर्णमध्य निसर्गाने काढून. निसर्गाने हरणामध्येही एक नैसर्गिक शहाणपण दिलं आणि सिंहामध्येही एक नैसर्गिक शहाणपण दिलं. हरणाचं जर चाऱ्यांनी पोट भरलं तर ते कळपाच्या बाहेर जात नाही, ते आपलं जीवन जगतं. आणि सिंहाचं जर पोट भरलं तर पोट भरल्यावरही तो लालसे पोटी शिकार करत नाही. हे नैसर्गिक शहाणपण जे आहे ते निसर्गाने त्यांच्यात इनबिल्ट दिले. आता लक्षात ठेवा, मानवी संघर्षाचं मानवाचं स्वरूप जे आहे यामध्ये मानव जो अति लालसे पोटी अति भूक झाल्यानंतर सुद्धा आपल्या कळपाच्या बाहेर पडतो, त्याला जे शहाणपण देण्याचं काम आहे ते थिओसॉफिकल सोसायटी सारख्या संस्थांनी केलं, अध्यात्माने केलेलं आहे. माणसाला सांगितलं की तू अति लालसे पोटी जर बाहेर निघालास, अति लालसेला, अति विकासाला, अति भोगाच्या मागे जर तू लागला तर तुझं सुद्धा अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. हा विचार घेऊन थिओसॉफिकल सोसायटीची जी स्थापना झाली आणि ज्यातून धर्मकलहाच्या विरुद्ध विश्वबंधुत्वाची भावना जी माणसाच्या अंतरंगात निर्माण व्हायला पाहिजे ती निर्माण केल्या गेली. त्यामध्ये थिओसॉफिकल सोसायटी सारख्या ज्या संस्था आहेत त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की माणसाच्या लालसेला काही अंत नाही. ही लालसा त्याच्या डेव्हलपमेंट प्रमाणे, विकासाच्या प्रक्रियेप्रमाणे वाढत गेली आणि ती इतकी वाढत गेली आहे की आज जर तुम्ही लालसेचं स्वरूप पाहिलं, भोगाचं स्वरूप पाहिलं तर हे स्वरूप फार 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 वर गेलेलं. आणि म्हणून माणसाच्या ज्या इच्छा आणि आकांक्षा असतात ना त्या कधीच कमी होत नाही. त्या कमी का होत नाही? कारण हे निसर्गाने टाकून दिले. जर या ठिकाणी छोटा हॉल जो पूर्वी बांधला तसाच असता तर आपल्याला चाललं असतं का? नाही. हा हॉल मोठा झाला पाहिजे ही तेव्हा भावना निर्माण, विकासाची जी मूलभूत प्रवृत्ती असते ती माणसाच्या अंतरंगात असतेच, ती असतेच. त्यामुळे विकासही होतो. पण अति लालसा, ग्रीड जी आहे ती खूप वाढता कामा नये. हजारो ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, गालिबचा शेर आहे. हजारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमा फिर भी कम. एक एक इच्छा अशी आहे, हजारों ख्वाहिश ऐसी कि हर ख्वाहिश पे दम, अरे एक एक इच्छा अशी की माझं आयुष्य संपून जाईल. पण आयुष्य संपता संपता सुद्धा तो प्राण जाता जाता सुद्धा म्हणतो की एवढं करायचं राहून. तर ही जी माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीला सकारात्मकतेचं आणि समाधानाचं कुंपण घालण्याचं काम अध्यात्म करतं आणि थिओसॉफिकल सोसायटी सारख्या संस्था. आणि म्हणून त्याचं जे महत्व आहे हे महत्व भारतातल्या ऋषी मुनींनी फार अगोदर जाणले. भारतातल्या ऋषी मुनींनी आणि मनीषींनी आपल्याला जो एक भारतीय दर्शन शास्त्र का जो विचार दिलेला आहे तत्वज्ञानाचा, याची बैठक फार पक्की आहे.
आणि त्या बैठकीतून भारतामध्ये आपण आज बघतो आहोत की भूकमरी आहे, भिकारी आहे, अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत, पण तरी सुद्धा माणसं एकदम माणसावर अटॅक करायला गेलेले नाही. याचं काय मुख्य कारण आहे? तू उपाशी राहतो, तुम्ही याच हॉलच्या पलीकडे रस्त्याच्या गेले तर तुम्हाला उपाशी माणसं, बेघर माणसं रस्त्यावर झोपलेले दिसतील, पण तुमच्या हॉलमध्ये कधी घुसले नाही. लक्षात ठेवा. हे का नाही घुसलंय? कारण या मातीचं ते इन्स्टंट आहे, या मातीचं मूलद्रव्य आहे की मी दुसऱ्याचं एकदम कोरबडून घेणार नाही, एकदम त्याच्यावर झेप घेणार नाही. हा जो विचार भारताच्या भूमीमध्ये आपल्या ऋषी मुनींनी जो रुजवलेला आहे, तो विचार सर्वत्र जो रुजलेला आहे, त्याच्या मागे ते कारण. आणि म्हणून हा जो सगळा उहापोह आपल्या भारतीय एकंदरीत जीवनामध्ये दिसतो. रामायण आणि महाभारत ही आपली महाकाव्य आहे. रामायण आणि भारत ही आपली महाकाव्य. आणि म्हणून रामायण जे आपल्याला दिसतं, रामायणाचं जे आपल्याला एकंदरीत महत्व आहे, जीवन कसं असावं हे रामायणाने दाखवून दिलेलं आहे. आणि तर जीवन कसं असतं ही वस्तुस्थिती महाभारताने आपल्या डोळ्यासमोर आणली. रामायणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सत प्रवृत्तीचा तुम्हाला त्या ठिकाणी प्रभाव दिसतो, आणि महाभारत जर तुम्ही पाहिलं तर असत प्रवृत्तीचा प्रभाव दिसतो. रामायणातले हिरो हे सत प्रवृत्त आहेत आणि महाभारतातले जे हिरो आहेत ते असत प्रवृत्तीचे आहेत. त्यांची असत प्रवृत्तीची सीमा इतक्या खालच्या त्या स्तराला गेली की आपल्या घराण्याची सून सुद्धा भर सभेत विवस्त्र करण्याची लाज त्यांना वाटते. आणि अशा वेळी ज्यावेळी मनुष्य आपला सद्विचार सोडून जातो, त्यावेळी कोणता तरी एक कृष्ण त्याची लाज वाचवायला असतो आणि कुरुक्षेत्रावर गीता सांगायला आणि अर्जुनाला गांडीव उचलायला सुद्धा प्रोत्साहित करणारा असतो. हे भारतीय दर्शन शास्त्राने आपल्याला दाखवलं. रामायण महाभारत भगवद्गीता हे पारायणाचे ग्रंथ नाही, हे आचाराचे आणि विचारांचे ग्रंथ आहे. थिओसॉफीमध्ये सुद्धा जो विचार आपल्याला एकंदरीत दिसतो तो तोच विचार आहे. भगवद्गीतेमध्ये तर संपूर्ण मानवी कल्याणाचा जो एकंदरीत सार, नवनीत मंथोनी नवनीता, ज्ञानेश्वर माऊलीने म्हणतो, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. म्हणजे अनंताला कसं घ्यायचं आहे? नवनीताप्रमाणे घ्यायचं. तर ते तर नवनीत आहे. आणि हे नवनीत आपल्या संत महंतांनी, ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला ज्ञानेश्वरीच्या स्वरूपामध्ये दिले आहे. अलीकडे महाराष्ट्राच्या संत, ज्या अमरावती जिल्ह्यामध्ये आपलं संमेलन होत आहे, त्या गाडगे बाबांनी, जसं तुम्ही जो एका अदृश्य अशा सर्व धर्माची प्रार्थना करता आणि सकारात्मक असलेली जी एक शक्ती आहे निसर्गामध्ये त्याची आराधना करता, याच भूमीतल्या गाडगे बाबांनी, अशिक्षित गाडगे बाबांनी सांगितलं की तुम्ही दीन दुबळ्यांमध्ये देव पहा. हर भेस में तू, हर देश में तू, हे इथल्याच राष्ट्रसंतांनी सांगितलं. तेरे नाम अनेक तू एक ही. नाम अनेक आहे. अल्लाह असेल, ईश्वर असेल, प्रभू येशू असेल, बुद्ध असेल, पण ते सूत्र त्यांनी या भूमीमध्ये सांगितलं. आणि म्हणून हे जे सगळं एकंदरीत आपलं जीवन आहे, या जीवनाला सुकर करणारी सगळी सूत्र, सगळ्या धर्माची सूत्र, याचं अंतिम जर आपण सगळं एकंदरीत जर सार पाहिलं तर ते मानवी कल्याणच आहे. आणि त्या मानवी कल्याणाचा विचार जगाच्या व्यासपीठावर नेण्याचं महत्वाचं कार्य थिओसॉफिकल सोसायटीने केले. कारण जगाच्या व्यासपीठावर जोपर्यंत ती ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मज्ञान जात नाही, तोपर्यंत लोकांना ते कळू शकत नाही. म्हणून अशा एनी बेझंट सारख्या विदुषींनी हे महत् कार्य केलं आहे आणि ज्याचा वारसा आज तुम्ही या अधिवेशनाच्या माध्यमातून चालवता. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की आत्मबोध, मनामधल्या उर्मी ज्या आहेत त्या अंतर उर्मी जागृत करणे, इयॉन एलिच नावाचं एक शिक्षण तज्ञ, त्यांनी डिस्कुलिंग ऑफ द सोसायटी नावाचं पुस्तक लिहिलं. त्या डिस्कुलिंग ऑफ द सोसायटी नावाच्या पुस्तकात त्यांनी सिटीझन युनिव्हर्सिटीची संकल्पना मांडली, नागरिक विश्वविद्यालयाची संकल्पना मांडली. तशी तुम्ही विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली, तीच संकल्पना आहे ती नागरिक विश्वविद्यालय. म्हणजे पूर्ण जगातले नागरिक जे आहेत त्यांना कसं एज्युकेट करता येईल अशी संकल्पना. आणि त्यामध्ये त्यांनी शिक्षणाची एक उत्तम व्याख्या दिली.
तो म्हणतो एज्युकेशन. व्हॉट डू यू मीन द एज्युकेशन? एज्युकेशन मीन्स सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस. आत्मबोधाचा उत्सव म्हणजे शिक्षण. हा आत्मबोध माझ्या अंतरंगात ज्यावेळी मी डोकावतो आणि माझ्यातली जळमट काढतो तेव्हा मला आत्मबोध होऊ शकतो. आणि म्हणून आता तर सायकोलॉजीनी अनेक गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत, फ्राईडच्या फिलॉसॉफीनी, ज्या अजूनही अनबिटन आहेत. म्हणून कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, ह्या सबकॉन्शियस माइंड मधली जी सगळी जळमट आहेत ती भेदाची असतील, द्वेषाची असतील, मत्सराची असतील, सत्तालोलुपतीची असतील, व्यभिचाराची असतील, ती काढण्याचं काम म्हणजे सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस. भगवान गौतम बुद्ध जेव्हा आपल्या अंतिम प्रवासाला निघाले होते तेव्हा त्यांच्याजवळ त्यांचा शिष्य जो आहे आनंद तो बसलेला. त्या आनंदने विचारलं की महाराज, आता तुमच्या नंतर आमचं कसं होईल, कोण आम्हाला मार्ग दाखवेल? भगवान बुद्धाचं ते काय म्हणतात वचन आहे, ते असं म्हणाले, अत्त दीप भव, तूच तुझा प्रकाश हो, तूच तुझा प्रकाश हो. लक्षात घ्या, तूच तुझा प्रकाश हो म्हणजे सेलिब्रेशन ऑफ अवेअरनेस. थिओसॉफिकल विचार किंवा आपल्या भारतातला अध्यात्म विचार हा माणसाला अंतर्बाह्य प्रकाशमान करणारा विचार आहे. आणि त्या विचाराच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही स्वच्या पलीकडे जाता आणि आपल्या अंतरंगामध्ये डोकावता, ते जे अंतरंग शुद्ध करता. आता पूर्वीच्या काळी असं म्हटलं जात असे की डोळे लावल्याने काय कुठे देव मिळतो का? पण आता असे टीकाकार सुद्धा असं म्हणायला लागलेले आहेत की 15 मिनिटं तरी डोळे लावा आणि आपल्याकडे बघा. दिवसातून 15 मिनिटं तरी डोळे लावा आणि आपल्याकडे बघा. आणि त्याला त्यांनी आता इंग्लिश नाव मेडिटेशन वगैरे म्हणायला लागले. हे सांगितलंय सुरुवातीला. तुझ्या आत डोकं पाहतो कसं आहे, तुझं मन पाहतो कसं आहे, तुझं अंतःकरण तपासून पाहतो कसं आहे. हा विचार जो आहे, हा विचार भारतीय मनीषींनी, ऋषी मुनींनी आणि भारतीय एकंदरीत तत्वज्ञानाने आपल्याला दिलेला. आणि म्हणून कालमानानुसार संघर्षाचं जे कुरुक्षेत्र आहे, गीताची सांगितली, मी उल्लेख केला, ही गीता कुठल्याही मंदिरात नाही सांगितली कृष्णाने, ही पुरुषार्थाच्या व्यासपीठावर म्हणजे कुरुक्षेत्रावर सांगितली. लक्षात, तो संघर्षच आहे. सत प्रवृत्ती, धर्म प्रवृत्ती आणि असत प्रवृत्ती, कौरवाची अधर्माची प्रवृत्ती, याच्या मधोमध त्यांनी सांगितली. आणि तुझे समजावून सांगितलं त्याला, तू आता गांडी हातात घे आणि या अधर्माच्या विरुद्ध लढ. थिओसॉफी असो, अध्यात्म असो, हे जे सगळं एकंदरीत माणसाच्या उन्नयनाचा विचाराचं जे शास्त्र आहे, हे शास्त्र मनुष्याच्या जीवनरूपी कुरुक्षेत्रावर त्याला सतत कृष्णासारखी गीता दैनंदिन जीवनातून सांगत असते. पण अर्जुनासारखा श्रोता मात्र त्या कृष्णाला प्राप्त होत नाही. आणि म्हणून हे तर जगातलं इतकं अद्भुत अशी गोष्ट आहे की एकच श्रोता, इथे तरी पुष्कळ श्रोते आहेत, एकच श्रोता आणि एकच वक्ता आणि इतकं प्रदीर्घ काळ 18 अध्यायाचं संभाषण, उपदेश जगामध्ये कुठेच नाही आहे. आणि म्हणून हा उपदेश पण साधा नाही, मानवी कल्याणाचा उपदेश आहे. कोणत्याही धर्माचा उपदेश नाही, कोणत्याही संकुचितपणाचा उपदेश नाही आहे. भारताच्या सीमारेषांच्या पलीकडे मानवी कल्याण